आपल्यासोबत मनीषा कायंदे जे आहेत. ताई, काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त देखील आपल्यावरती टीका केलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहासात आपली नोंद ही गद्दार म्हणून हवी की योद्धा म्हणून, काय सांगाल? मला सांगा, ही गद्दारी कोणी केली? जनतेशी गद्दारी 2019 मध्ये कोणी केली? आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढलो, एकत्र मतं घेतली आणि मग तुम्ही दुसरीकडे गेलात. म्हणजे तिथूनच ही खरी सुरुवात झाली होती. आता राहिला प्रश्न वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा. तर बाळासाहेब ठाकरे केवळ तुमचे वडील नाही आहेत. बाळासाहेब ठाकरे हे ज्वलंत हिंदुत्वाचा धारधार विचार असणारं एक व्यक्तिमत्व आहे. ते सर्वांचं आहे. तुम्ही त्यांना केवळ तुमचे म्हणून लहान करताय. हे सगळ्यांचे आहे, ते पूर्ण विश्वाचे आहे. पूर्ण ठाकरे म्हणतात की माझ्याच वडिलांचा फोटो लावता आणि मला स्ट्राईक रेट सांगता. नाही, पण अहो, ते हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. तुम्ही सोडून दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील जेव्हा उद्धव ठाकरेजी म्हणतात की पंजाला मतदान करा. तिथेच सगळं संपलं. हो, तुमचे वडील आहेत, ठीक आहे, आम्ही कुठे म्हणतोय की तुमचे वडील नाही आहेत, परंतु विचार, आज अनेक पक्ष विचारावर चालतात. अनेक पक्ष आपल्या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत की ते विचारावर चालतात. आणि विचारांचा वारसा हे माननीय एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत. स्ट्राईक रेट आमचा आहे, जनतेने दिला आहे तो आम्हाला. तुम्ही जनतेला प्रश्न विचारा. तुम्ही इतकं बोंबाबोंब केली, आरडाओरड केली, तरी सुद्धा तुमच्यापेक्षा आमच्या सीट्स जास्ती आहे, आमची मतं जास्ती आहे, आमचा स्ट्राईक रेट जास्ती आहे. मुंबई आमची म्हणणार आहे, तिथे सुद्धा आमचंच 2.25 लाख मतं आम्हाला जास्ती मिळाली आहेत. पण यावर ताई ते असं म्हणतायत की मोदींचा जो एक चेहरा होता हा खुळखुळा जर कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. महाराष्ट्रात जे अपयश महायुतीला आलेलं आहे त्याचं सर्व श्रेय किंवा महाविकास आघाडीला नेत्यांना जात असं ते म्हणतायत. हे बघा, एक खोटं नाटं पसरवून ही मतं मिळालेली आहेत. लोकांची दिशाभूल केली तुम्ही. संविधान बदलणार हे ज्या काँग्रेसनी वारंवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना निवडणुकीत हरवलं आणि परत तुम्ही संविधान बदलणार आणि आमच्यावर असे आरोप केले. त्यामुळे हे सगळं झूट आहे. ही सगळी सूज आहे. ती सगळी सूज उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेला आता लक्षात आलंय, लोकांना आता पश्चाताप ऑलरेडी झालेला आहे. लोक आमच्याकडे येऊन सांगू लागले आहेत की आम्हाला पश्चातापलाय, इस बार हमको माफ कर दो. पाठीत काय वार करता, समोरून वार करा. पाठीत वार कराल तर वाघनकं काढू असं म्हणतायत. हे त्यांचे आता वाक्य खूप जुने झाले आहेत. वारंवार तीच वाक्य ते बोलतायत. समोरूनच केलं की कोणी पाठीतून केलं? सांगून गेलो. वारंवार सांगितलं होतं माननीय उद्धवजींना, सर्वच मंत्र्यांनी सांगितलं होतं की पुन्हा भारतीय जनता पार्टीवर आपण एकत्र येऊया. समोर सांगूनच आणि सांगून गेले. माननीय एकनाथजी शिंदे सुद्धा सांगून गेले, अनेक आमदार सांगून गेले त्यावेळी. बरं, सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे या निवडणुकीत हिंदुत्वाचा. चंद्राबाबू नायडू त्याचबरोबर नितीश कुमार हे सेक्युलर नेते सोबत असताना मोदींचं जे नेतृत्व आहे हे हिंदुत्व कसं, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यांना हिंदुत्व कळलंय का? हिंदुत्व काय सांगतं? सगळ्यांना एकत्र घ्या. हिंदुत्व याच्यातच सेक्युलरिझम दडलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं. सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की हिंदुत्व हा केवळ एक धर्म नाही आहे, तो एक विचार आहे, आचार विचार आहे. आणि आमचा आचार विचार सांगतो की सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्यालाच हिंदुत्व म्हणतात. हे त्यांना कधी कळणार? मोदी हा ब्रँड होता, मात्र आता त्याची ब्रँडी झाली आहे असं संजय राऊत म्हणतायत. संजय राऊतांकडनं अजून काय अपेक्षा करणार? त्यांचे ते उद्योगधंदे सगळे आले ना. कोणाच्या नावावर लायसन्स होते? बिअरचे, वाईनचे लायसन्स कोणाच्या नावावर आहे? हे सगळं आलं ना, सगळं बाहेर. आता तुम्ही तुम्ही ब्रँडीच्याच गोष्टी करणार, कारण तुम्हाला तेच दिसणार. मतांचा नाही तर बेईमानीचा स्ट्राईक रेट हा मिंदे सरकारचा वाढलाय. अहो, तुम्ही ते जनतेने दिली ना मतं. म्हणजे तुम्ही जनतेला बेईमान म्हणताय का? जनतेने आम्हाला मतं दिली. स्ट्राईक रेट आमचा जनतेने वाढवला म्हणजे तुम्ही जनतेला बेईमान म्हणताय, आम्हाला नाही. बरं, दुसरीकडे आजच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक नेत्यांनी आपल्या मनातली खतखत ही देखील बोलून दाखवलेली आहे. रामदासबाईंनी सांगितलं होतं की भाजपने जर आमचे 15 उमेदवार हे आधीच जाहीर केले असते तर आणखी उमेदवार हे निवडून आले असते. ही खतखत त्यांनी बोलून दाखवलेली आहे. निश्चित हा पक्षांतर्गत विषय आहे आणि हा पक्षाचा कार्यक्रम आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत रामदासभाई, आणि जे त्यांना वाटलं मनापासून ते बोलले. निश्चित हेच व्यासपीठ होतं आणि ते आता ते सगळ्यांनाच समजलंय. थोडा अगोदर उमेदवारी जाहीर झाली असती. आता कसं असतं ना, आता आपल्याला पुढे जायचं आहे.
आम्ही पुढे पाहत होतो. पुढे विधानसभा आता आम्हाला लढायची आहे आणि महायुतीचं सरकार आणायचं आहे. पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं, आता पुढे जायचं आहे. अजित पवार जरा थांबले असते तर बरं झालं असतं असं देखील ते बोलून गेलेले आहेत. आता- खरंच म्हणजे महायुतीतले नेते हे अजित पवार आल्यामुळे अस्वस्थ आहेत का? नाही, ते ज्येष्ठ नेते आहेत, रामदासबाई ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी ज्येष्ठ नेते स्पष्ट बोलून गेलेले आहेत. आता त्यांचं मत त्यांनी मांडलंय आणि ते जाहीररित्या मांडलंय, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. आता त्याचा पुनरुच्चार मी करणं योग्य नाही. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विजय देसाईसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.